Good morning, student. वेलकम टू ई-लर्निंग प्रोग्राम. पण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे वेक्टरचे थोडक्यात थेरी आहे, थोडक्यात पाठीमागच्या 2 पॉईंटवरती ते आपण पाहिलेले. ट्रायंगलला असेल, पॅरलोग्रामला असेल, एखादा पॉईंट पी स्पेसमध्ये जर असेल तर पी पॉईंटपासून कोऑर्डिनेट प्लेन पर्यंत जे डिस्टन्स आहे ते कसं फाइंड करायचं. 2 पॉईंट प्लेनमध्ये असेल तर त्यामध्ये जो डिस्टन्स आहे ते कसं फाइंड करायचं आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं. तर त्यावरती काही एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल आपण या पिरियडला पाहूया. एक्सरसाइज आहे 5.1. पहिला क्वेश्चन आहे, द वेक्टर ए इज डायरेक्टेड ड्यू टू नॉर्थ and its magnitude of a vector is equal to 24, and the vector b is directed due to west and its magnitude of b vector is equal to 7. Find the magnitude of a vector plus b vector. आपल्याला दिलेला आहे a vector is directed to the north आणि त्याची मॅग्निट्यूड दिलेली. तसंच बी वेक्टर इज डायरेक्टेड टू द वेस्ट. मग असे एक डायग्राम फाइंड करूया आपण. ए वेक्टर इज डायरेक्टेड टू नॉर्थ. ए वेक्टर जो आहे इज डायरेक्टेड टू नॉर्थ. त्यानंतर आणि बी वेक्टर इज डायरेक्टेड टू वेस्ट. असे एक डायग्राम फाइंड केले. मग असं आपल्याला एक ट्रँगल मिळेल, ट्रँगल ए बी सी. ए वेक्टर जो आहे, ए वेक्टरची मॅग्निट्यूड दिलेली 24, बी वेक्टरची मॅग्निट्यूड दिलेली 7 आणि जो ट्रँगल आहे तो अँगल किंवा व्हर्टायसेस बी मध्ये कसा आहे तो 90 डिग्री आहे. मग आपण पायथागोरसने ते सॉल्व्ह करू शकतो आणि आपल्याला फाइंड करायचे बाय ट्रँगल लॉ ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर, किंवा ए बी वेक्टर इज इक्वल टू ए बी वेक्टर प्लस बी सी वेक्टर इज इक्वल टू ए सी वेक्टर. हे जे ट्रँगल लॉ आहे, ट्रँगल लॉ नुसार आपण सॉल्व्ह करू शकतो. सोल्युशन, लेट ए बी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर, बी सी वेक्टर इज इक्वल टू बी वेक्टर. त्यानंतर देन ए सी वेक्टर इज इक्वल टू ए बी वेक्टर प्लस बी सी वेक्टर is equal to a vector plus b vector. Now given magnitude of a vector is equal to magnitude of ab vector equal to 24 and magnitude of b vector is equal to magnitude of bc vector equal to 7. Since angle ABC is equal to 90 degree, then by Pythagoras theorem length of AC square is equal to length of AB square प्लस लेंथ ऑफ बी सी स्क्वेअर. लेंथ ऑफ ई बी दिलेला आहे 24 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 24 स्क्वेअर 576 आणि 7 स्क्वेअर 49. ॲडिशन येईल 625. लेंथ ऑफ ए सी स्क्वेअर इक्वल टू 625. therefore length of AC equal to 25. But length of AC means magnitude of AC vector. आणि ए सी वेक्टरची मॅग्निट्यूड जी आहे इज इक्वल टू ए प्लस बी. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ ए बी वेक्टर ए सी वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल टू 25. आपल्याला हेच फाइंड करायचं होतं, तर त्याची मॅग्निट्यूड काय आली 25 आली. असं पुढचं सेकंड एक्झाम्पल. इन द ट्रँगल पी क्यू आर, पी क्यू वेक्टर इक्वल टू ट्वाइस ए, QR vector equal to twice B vector, and the midpoint of PR is capital M. Find the following vectors in terms of A vector and B vector. Number 1 PR vector, number 2 PM vector आणि number 3 QM vector. M जो आहे तो काय आहे PR चा मिड पॉइंट आहे. मग ट्रँगल ए पी क्यू आर पहा, ट्रँगल
पी क्यू आर आणि यम जो आहे तो काय आहे पी आरचा मिड पॉइंट आहे. त्यानंतर पी क्यू वेक्टर जो आहे पी क्यू वेक्टर दिलेला आहे ट्वाईस ई वेक्टर. त्यानंतर क्यू आर वेक्टर दिलेला आहे ट्वाईस बी वेक्टर. त्याची डायरेक्शन तशी दाखवायची. पी आरची डायरेक्शन पी कडून क्यू कडे, क्यू आरची डायरेक्शन क्यू कडून आर कडे आणि दिलेला आहे ट्वाईस बी वेक्टर. पहा सोल्युशन गिव्हन पी क्यू वेक्टर इज इक्वल टू ट्वाईस ई वेक्टर, क्यू आर वेक्टर इज इक्वल टू ट्वाईस बी वेक्टर. नंबर 1 फाइंड करायचं आपल्याला पी आर वेक्टर. पी आर वेक्टर इज इक्वल टू पी आर वेक्टर बाय ट्रायंगल पी क्यू वेक्टर प्लस क्यू आर वेक्टर इज इक्वल टू पी आर वेक्टर. मग पी आर वेक्टर इज इक्वल टू पी क्यू वेक्टर प्लस क्यू आर वेक्टर. मग पी क्यू वेक्टर ट्वाईस ए आणि क्यू आर वेक्टर ट्वाईस बी. मग इज इक्वल टू आला पी आर वेक्टर इक्वल टू किंवा 2 कॉमन घेऊ शकता तुम्ही. नंबर 2 पी एम. M is a midpoint of PR. M is a midpoint of PR. Therefore, PM is equal to 1 half PR vector. PM vector is equal to 1 half PR vector. आणि PR वेक्टर आपण आताच फाइंड केलंय ट्वाईस ए वेक्टर प्लस ट्वाईस बी वेक्टर. मग ठेवायचं 2 कॉमन घ्या, 2 कॅन्सल होईल. इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. तर तसं क्यू एम फाइंड करायचं. क्यू एम नंबर 2 आर एम वेक्टर. आर एम वेक्टर इज इक्वल टू आर एम वेक्टर इज इक्वल टू 1 हाफ आर पी वेक्टर. पहा आर एम वेक्टर इज इक्वल टू आर एम वेक्टर इज इक्वल टू 1 हाफ आर पी वेक्टर. बट पी आर वेक्टर मग मायनस आर पी वेक्टरला जर पी आर वेक्टर लिहिलं तर मायनस साईन करायचं. 1 हाफ पी आर वेक्टर आणि 1 हाफ पी आर वेक्टर इज इक्वल टू मायनस 1 हाफ इंटू पी आर वेक्टर पाहिजे ट्वाईस ए प्लस ट्वाईस बी वेक्टर. 2 कॉमन घेतलं मायनस ए वेक्टर मायनस बी वेक्टर. हा काय आला आर एम वेक्टर आला. परंतु आपल्याला क्यू एम वेक्टर फाइंड करायची. मग बाय कन्सिडर ट्रँगल क्यू एम आर बाय ट्रँगलला. मग ट्रँगलला कसं लिहिता येईल क्यू एम वेक्टर इज इक्वल टू क्यू आर वेक्टर प्लस आर एम वेक्टर. क्यू आर वेक्टर प्लस आर एम वेक्टर. मग क्यू आर वेक्टर आहे क्यू आर वेक्टर आपल्याला माहिती आहे ट्वाईस बी वेक्टर आणि आर एम वेक्टर आपण फाइंड केले मायनस ए वेक्टर मायनस बी वेक्टर. मग ट्वाईस बी वेक्टर मायनस बी वेक्टर प्लस बी वेक्टर म्हणजे बी वेक्टर मायनस ए वेक्टर. तर हे 3 वेक्टर फाइंड केले. असं परीक्षेला तुम्हाला विचारू शकतात 2 मार्क 3 मार्कसाठी. आता पुढचं एक्झाम्पल 4th नंबर. इफ A, B, C, D, E, F is a regular hexagon, show that AB vector plus AC vector plus AD vector plus AE vector plus AF vector is equal to 6 times AO vector, where O is the center of the hexagon. On C diagram, A, B, C, D, E, F is a regular hexagon. Regular hexagon म्हणजे AB side is parallel to ED side and equal. Parallel and equal. तसंच AF is parallel to CD side and are equal. Poet solution. A, B, C, D, E, F is a regular hexagon. Therefore, AB vector is equal to ED vector. AB vector is equal to ED vector. त्यानंतर AF vector is equal to CD vector. And by triangle law,
ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन, मग AC वेक्टर प्लस AC वेक्टर प्लस AF वेक्टर, AC वेक्टर प्लस AF वेक्टर इज इक्वल टू AC वेक्टर प्लस CD वेक्टर. AF वेक्टर काय आहे? AF वेक्टर आहे CD वेक्टर. AC वेक्टर इज इक्वल टू AF वेक्टर इज इक्वल टू CD वेक्टर, आणि बाय ट्रायंगल लॉ AC वेक्टर प्लस CD वेक्टर इज इक्वल टू AD वेक्टर. And AE वेक्टर AE वेक्टर AE वेक्टर इज AE वेक्टर प्लस AB वेक्टर, AE वेक्टर प्लस AB वेक्टर, आणि AB वेक्टर इज इक्वल टू ED वेक्टर. AB वेक्टर इज इक्वल टू ED वेक्टर. Therefore AE वेक्टर प्लस ED वेक्टर बाय ट्रायंगल लॉ नुसार AD वेक्टर. नाव कन्सिडर LHS साइड, जे आपल्याला कन्सिडर प्रूव्ह करायची LHS साइड. LHS साइड इक्वल टू AB वेक्टर प्लस AC वेक्टर प्लस AD वेक्टर प्लस AE वेक्टर प्लस AF वेक्टर. मग AB वेक्टर प्लस AE वेक्टर कुठे आहे? AB वेक्टर AE वेक्टर, मग त्याला एका ब्रॅकेटमध्ये टाकलं. हे AD वेक्टर ऑलरेडी जो मिडल आहे तो सुरुवातीला लागला. AD वेक्टर AC वेक्टर प्लस AF वेक्टर, AC वेक्टर प्लस AF वेक्टर, AC वेक्टर आणि लास्टचा AF वेक्टर असं एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं. त्यानंतर AE वेक्टर प्लस AB वेक्टर याला ब्रॅकेटमध्ये टाकलं, आणि बाय ट्रायंगल लॉज नुसार AD वेक्टर प्लस AD वेक्टर प्लस AD वेक्टर, दॅट इज 3 टाइम्स AD वेक्टर, आणि 3 टाइम्स AD वेक्टर OE चं काय सेंटर आहे, मग 3 टाइम्स 2 इंटू AD वेक्टर म्हणजे 2 इंटू AO वेक्टर. O is the midpoint of AD. 2 into 3 that is 6. 6 times vector AO vector. आणि हेच आपल्याला राईट साइड प्रूव्ह केली इज इक्वल टू RHS, and therefore LHS साइड इज इक्वल टू RHS साइड. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, इन फिगर एक्सप्रेस C vector C and vector D in terms of A vector and B vector. डायग्राम दिलेले आहे, आणि या डायग्राम वरून C वेक्टर आणि D वेक्टर आपल्याला फाइंड करायचा आहे इन टर्म्स ऑफ A वेक्टर आणि B वेक्टर. सोल्युशन, कन्सिडर ट्रायंगल PSQ बाय ट्रायंगल लॉ C वेक्टर किंवा बाय ट्रायंगल लॉ C वेक्टर मायनस D वेक्टर इज इक्वल टू A वेक्टर. बाय ट्रायंगल लॉ डायरेक्शन नुसार C वेक्टर मायनस D वेक्टर इज इक्वल टू A वेक्टर. त्याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. नंतर कन्सिडर ट्रायंगल PSR बाय ट्रायंगल लॉ C वेक्टर प्लस D वेक्टर इज इक्वल टू B वेक्टर. C वेक्टर प्लस D वेक्टर इज इक्वल टू B वेक्टर. इक्वेशन 2. सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. दोन्हीची जर ॲडिशन घेतली तर ट्वाइस C वेक्टर इज इक्वल टू A वेक्टर प्लस B वेक्टर, दॅट इज टू राईट साईडला घेतला तर C वेक्टर इज इक्वल टू A वेक्टर अपॉन 2 प्लस B वेक्टर अपॉन 2, किंवा असंही लिहिता येईल 1/2 इंटू A वेक्टर प्लस 1/2 इंटू B वेक्टर. आला C वेक्टर फाइंड केला इन टर्म्स ऑफ A वेक्टर आणि B वेक्टर. आता D वेक्टर, सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. काय करायचं, दोन्हींचे सबस्ट्रॅक्शन घ्या, काय CC कॅन्सल होईल, दोन्हींचे ॲडिशन मायनस किंवा ट्वाइस D इज इक्वल टू B वेक्टर मायनस A वेक्टर. म्हणजे सेकंड मधून काय केलं, फर्स्ट सबस्ट्रॅक्ट केलं,
twice d vector equal to b vector minus a vector. Therefore, d vector is equal to b vector divided by 2 minus a vector divided by 2 किंवा 1/2 into b vector minus 1/2 into a vector. तर फाइंड केले इन टर्म्स ऑफ a वेक्टर आणि b वेक्टर, तसंच d वेक्टर फाइंड केला इन टर्म्स ऑफ a वेक्टर आणि b वेक्टर. 2 मार्क्ससाठी याच्या टाईपचे क्वेश्चन विचारू शकता. पुढचा थर्ड नंबर आहे फाइंड द वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ a वेक्टर. a वेक्टर दिलेला आहे I minus twice a that has magnitude 7 unit. युनिट वेक्टर मग काय? युनिट वेक्टर माहिती आहे आपल्याला. डेफिनेशन गिव्हन a vector is equal to I vector minus twice a. Therefore, magnitude of a vector square root of 1 square minus 1 square plus minus 2 square is equal to root 5. 1 plus 4, that is root 5. Therefore, unit vector in the direction of a vector is equal to a cap. A cap is a unit vector is equal to a vector divided by its magnitude. Therefore, a vector I cap minus twice a divided by root 5. Therefore, the vector of magnitude 7 in the direction of a vector is given by plus minus 7 into a cap. मॅग्नेट्यूड तुम्हाला दिलेली आणि हा आपल्याला ए वेक्टर फाइंड करायचा आहे. मग 7 इकडे घेतला तर काय होईल? मल्टिप्लाय होईल, म्हणून प्लस मायनस 7 इंटू ए कॅप. मग ए कॅप फाइंड केलेलं आहे, व्हॅल्यू ठेवली 7 इंटू ब्रॅकेटमध्ये आय मायनस ट्वाईज ए डिवाइड रूट 5 आणि सेपरेट डिवाइड केलं रूट 5 ने तर काय 7 अपॉन रूट 5 इंटू आय मायनस 14 अपॉन रूट 5 इंटू जे. तर हे आलं सोल्युशन. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे फाइंड द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट दिलाय 4 मायनस 2 6 टू ईच ऑफ द फॉलोइंग. पहिला नंबर आहे दी एक्स वाय प्लेन, नंबर 2 आहे वाय झेड प्लेन, नंबर 3 आहे एक्स झेड अँड डी आहे एक्स ॲक्सिस. त्यानंतर सेकंड आहे वाय ॲक्सिस आणि लास्ट आहे झेड ॲक्सिस. पॉईंट दिलेला आहे एक्स, त्या पॉईंटचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं. एक्स वाय प्लेन पासून वाय झेड प्लेन पासून, त्यानंतर एक्स झेड प्लेन पासून, एक्स ॲक्सिस पासून, वाय ॲक्सिस पासून, झेड ॲक्सिस पासून. सोल्युशन द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट 4 minus 2 6 to xy plane is magnitude of z coordinate is equal to 6 unit. त्यानंतर सेकंड बी the distance from point 4 minus 2 6 to yz plane. yz plane म्हणजे x coordinate, magnitude of x coordinate is equal to 4. magnitude 4 x coordinate दिला 4, z coordinate 6 म्हणून 6 युनिट. त्यानंतर the distance from point 4 minus 2 6 to xz plane is equal to y coordinate. xz plane पासून डिस्टन्स जे आहे ते y coordinate, मॅग्निट्यूड ऑफ y coordinate आणि y coordinate दिलेला आहे -2. -2 मॉडमध्ये आहे म्हणून तो +2. डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणून 2 युनिट. फर्स्ट 3 फाइंड केले. त्यानंतर 4 the distance from point 4 minus 2 6 to x axis is equal to square root of y square plus z square is equal to x axis पासून डिस्टन्स माहिती आहे. तो पॉइंट जर कशावर असेल एक्स वाय प्लेनवर असेल तर कुठले कोऑर्डिनेट 0 असतो माहिती आहे. पाय पाठीमाग आपण पाहिलेले एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0 असणार आहे. मग एक्स ॲक्सिसवर असेल तर एक्स कोऑर्डिनेट 0.
मग वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 36 4 प्लस 36 इज इक्वल टू √40 आणि √40 कसं लिहिता येईल 2 इंटू √10 युनिट. तसं डिस्टन्स फ्रॉम 0.426 टू वाय ॲक्सिस वाय कॉर्डिनेट 0 ठेवायचं याच्यामध्ये इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस झेड coordinate स्क्वेअर इज इक्वल टू 16 plus 36 is equal to √52 is equal to 2 into √13 unit. त्यानंतर the distance from 4.4 minus to 6 to z axis z coordinate 0 ठेवायचा म्हणजे is equal to square root of x square plus y square is equal to √16 plus 4 is equal to √20. 20 कसं लिहिता येईल तर √4 into 5 4चं स्क्वेअर रूट होईल 2 into √5 युनिट. तर अशा टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला CET साठी 2 मार्कसाठी विचारू शकता. पुढचं आहे फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल विथ व्हर्टायसेस 1 1 0 सेकंड 1 0 1 अँड 0 1 1. हा जो ट्रायंगल आहे त्याचा आपल्याला एरिया फाइंड करायचा. मग आपण सुरुवातीला म्हटलं small a vector, b vector, c vector, the position vector of triangle ABC. Vertices of triangle ABC. त्यावरून a vector लिहिला मग I plus j plus 0k. That is I plus j. B vector लिहिला 1 into I plus 0 into j plus 1 into k. That is I plus k. C vector 0 into I plus 1 into j plus 1 into k, that is j plus k. Therefore AB vector कसं फाइंड करायचं B vector minus A vector. B मधून A सबस्ट्रॅक्ट करायचं मग तो आला मायनस j प्लस k. तसंच BC वेक्टर फाइंड करा C वेक्टर मायनस B वेक्टर. BC वेक्टर म्हणजे C वेक्टर मायनस B वेक्टर. C वेक्टर दिलाय B वेक्टर दिलाय त्यांचं सबस्ट्रॅक्शन घ्या j minus I. And AC vector is equal to AC vector C vector minus A vector is equal to K vector minus I vector. Unit vector K minus I. C vector minus A vector काय आला K minus I. मग therefore magnitude of AB vector आलं square root of -1 square plus 1 square, that is √2. Magnitude of BC vector -1 square BC vector आलं -1 चा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, दॅट इज √2. मॅग्निट्यूड ऑफ AC वेक्टर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, दॅट इज √2. प्रत्येक वेक्टरची लेंथ कशी आहे सेम आहे. देअरफोर लेंथ मॅग्निट्यूड ऑफ AB वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ BC वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ AC वेक्टर इज इक्वल टू √2. देअरफोर द ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल कसा आहे इक्विलॅटरल आहे. देअरफोर त्याचा प्रत्येक अँगल कसा असणार आहे तर 60 डिग्री असेल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल जर असेल तर त्याचा एरिया आपल्याला फाइंड करता येईल. एरिया ऑफ ए इक्विलॅटरल ट्रायंगल ABC इज इक्वल टू √3/4 इंटू साईड स्क्वेअर. साईड काय आहे तर √2 आहे. मग √2चा जर स्क्वेअर घेतला तर √2चा स्क्वेअर येईल 2 डिवाइड 4 म्हणजे √3/2 येईल स्क्वेअर युनिट. तर हे झाला एरिया. किंवा तुम्ही असंही फाइंड करू शकता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे प्रत्येक अँगल कसा आहे प्रत्येक अँगल आहे 60 डिग्री. मग 2 ॲडजसंट साईड दिलेलं असेल आणि त्यामध्ये जर अँगल दिलेला असेल तर एरिया आपण फाइंड करतो. आपण पाहिलेले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये पाहिलेले. तर हे काही एक्झाम्पल आपण पाहिले. यावरती अजून एक्झाम्पल आहे ते आपण पुढच्या तासाला पाहू. आता थांबूया. थँक्यू.